नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 ऑगस्ट 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग वैधृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:41 ते 9:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:53 ते 12:30 आणि यमगंड काळ दुपारी 3:42 ते 5:18 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु आणि शनीबरोबर त्रिकोणयोग करेल. शुक्राबरोबर लाभयोग करेल. आजच्या दिवशी शुक्र आणि शनीचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. मेष राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययस्थानातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करत आहे. षष्ठ स्थानातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करत आहे. आज शुक्र आणि शनीचा प्रतियोगही होत आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे. विशेषतः अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता चांगली दिसून येते. ज्या ठिकाणावर तुम्हाला फारशी अपेक्षा नव्हती तिथून एखादा फायदा, मदत किंवा सकारात्मक बातमी मिळू शकते. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधही सुधारतील. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील आणि बाहेर फिरायला जाण्याचा किंवा कुटुंबासमवेत वेळ घालवण्याचा योग संभवतो. मात्र येणारे 2 ते 3 दिवस स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. शरीरावर अनावश्यक ताण घेऊ नका आणि एखादा त्रास जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जीवनातही छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखादी साधी अनावश्यकपणे गोष्ट मोठी करू नका. थोडी लवचिकता ठेवल्यास परिस्थिती सहजपणे हाताळता येईल. आजचा संदेश: अनपेक्षित लाभाचा आनंद घ्या. मात्र पुढचे 2 ते 3 दिवस आरोग्य आणि नातेसंबंधामध्ये संयम ठेवा. वृषभ राशीकरता आजचा चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत आहे. लाभस्थानातील शनी आणि तृतीय स्थानातील गुरु यांच्याबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. पंचम स्थानातील शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करत आहे. त्याचवेळी पंचमातील शुक्र आणि लाभस्थानातील शनी यांचा प्रतियोग होत आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी राहणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगली राहील. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकता. कामाचा उरकही दांडगा राहणार आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. एकमेकांबरोबरचा चांगला काळ व्यतीत करता येईल. बाहेर फिरायला जाण्याचा किंवा एखादा छोटा प्लॅन करण्याचाही योग संभवतो. आज काही आर्थिक उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले एखादं काम किंवा आर्थिक व्यवहारही पुढे सरकू शकतो. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आजचा दिवस प्रेमसंबंधही चांगला आहे. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात एखाद्या छोट्या कारणामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आजपासूनच संवादामध्ये स्पष्टता ठेवा. गर्भवती महिलांनी पुढचे 2 ते 3 दिवस स्वतःच्या आरोग्याकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि नियमित वैद्यकीय काळजी घ्यावी. आजचा संदेश: आज प्रेम, लाभ आणि आत्मविश्वासाची साथ आहे. फक्त पुढील काही दिवसांमध्ये नात्यांमध्ये गैरसमज वाढू देऊ नका. मिथुन राशीकरता चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत आहे आणि शुभ ग्रहांचा प्रभाव तुमच्या कार्यक्षेत्रावर विशेषतः दिसून येणार आहे. आजचा दिवस करिअर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुमच्या कामामध्ये काही अतिशय चांगले अनुभव येऊ शकतात. एखादं महत्त्वाचं काम अपेक्षेपेक्षा चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊ शकतं किंवा तुमच्या प्रयत्नांची योग्य दखल घेतली जाऊ शकते. विशेष म्हणजे कार्यक्षेत्राशी संबंधित नवनवीन संधी तुमच्या समोर येतील. नवीन जबाबदारी, नवीन प्रोजेक्ट किंवा भविष्यात उपयोगी पडणाऱ्या एखाद्या कामाची ऑफर मिळण्याची शक्यता आहे.
आज स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुमची कार्यक्षमता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं स्थान देऊ शकते. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींशी छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. विशेषतः घरातील व्यक्तींच्या आरोग्याच्या बाबतीतही थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा संदेश. आज करिअरमध्ये नवीन दारं उघडू शकतात. कामावर पूर्ण लक्ष द्या आणि घरातील वातावरण संयम ठेवा. कर्क राशीकरता आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत आहे. तुमच्याच राशीतील गुरु आणि भाग्यस्थानातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करत आहे. तृतीय स्थानातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करत आहे. त्याचप्रमाणे तृतीय स्थानातील शुक्र आणि भाग्यस्थानातील शनी यांचा प्रतियोग होत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि भाग्यशाली राहणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगली दिसून येईल. महत्त्वाची कामं आत्मविश्वासाने हाती घेऊ शकाल आणि त्यामध्ये अपेक्षित यशही मिळू शकतं. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. नवीन रिलेशनशिपची सुरुवात करावायची असेल तरीही आजचा दिवस अनुकूल आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगल्या संधी मिळू शकतात. मात्र नेहमीप्रमाणे स्वतःचा अभ्यास आणि योग्य रिस्क मॅनेजमेंट ठेवूनच निर्णय घ्या. विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस उत्तम राहील. अभ्यास, परीक्षा किंवा नवीन गोष्टी शिकण्यामध्ये चांगली प्रगती होऊ शकते. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात प्रवास करताना थोडी काळजी घ्या. वेळेचं नियोजन करा आणि घाई गडबड टाळा. आजचा संदेश. आज भाग्य, आत्मविश्वास आणि योग्य संधी तुमच्या बाजूनी आहेत. महत्त्वाच्या कामासाठी दिवसाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. सिंह राशीकरता चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत आहे. व्ययस्थानातील गुरु आणि अष्टम स्थानातील शनीबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. द्वितीय स्थानातील शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करत आहे. त्याचवेळी द्वितीय स्थानातील शुक्र आणि अष्टम स्थानातील शनी यांचा प्रतियोग होत आहे. आजचा दिवस खास करून घर, कुटुंब आणि वास्तूच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहणार आहे. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. कुटुंबातील एखादा जुना विषय किंवा प्रलंबित काम सकारात्मक दिशेने पुढे जाऊ शकतं. वास्तू, घर किंवा प्रॉपर्टीशी संबंधित एखादं महत्त्वाचं काम हाती घेऊ शकता. काही काळापासून रखडलेली घरगुती कामंही आज मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये स्थिरता जाणवेल आणि घरातील वातावरणातून मानसिक समाधान मिळू शकतं. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये खर्चावर विशेष नियंत्रण ठेवा. अचानक किंवा अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. गरज नसलेल्या खरेदीला थोडं थांबवणं फायदेशीर ठरेल. आजचा संदेश. आज घरातील महत्त्वाची कामं पुढे न्या, पण विशेष काही दिवस पैशाच्या नियोजनाकडे लक्ष द्या. कन्या राशीकरता आजचा दिवस चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत आहे. लाभ स्थानातील गुरु आणि सप्तम स्थानातील शनी बरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करत आहे. त्यामुळे तुमच्याच राशीतील शुक्र आणि सप्तम स्थानातील शनी यांचा प्रतियोग होत आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि ॲक्टिव्ह राहणार आहात. कामाच्या निमित्तानं फिरणं, भेटीगाठी किंवा छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील आणि कामाचा उरकही दांडगा राहील. कागदोपत्री व्यवहार, डॉक्युमेंटेशन, व्यवहार, कमिटमेंट आणि प्रॉमिसेस यांच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. एखादं रखडलेले कामही पुढे सरकू शकतं. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आज सुधारतील. एकमेकांमध्ये चांगला संवाद होईल आणि एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सहमती निर्माण होऊ शकते. मात्र शुक्र शनी प्रतियोगाचा प्रभाव पुढील 2 ते 3 दिवस जाणवू शकतो. त्यामुळे वैवाहिक जीवनात एखाद्या छोट्या कारणामुळे मतभेद किंवा मतभिन्नता निर्माण झाली तर ती अनावश्यकपणे वाढवू नका. आजचा संदेश. आज काम आणि व्यवहार पुढे न्या, पण नातेसंबंधामध्ये छोट्या मतभेदांना मोठं स्वरूप देऊ नका. तुळ राशीकरता आज चंद्रमा तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत आहे. षष्ठ स्थानातील शनी आणि दशम स्थानातील गुरु यांच्याबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. व्ययस्थानातील शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करत आहे. त्याचप्रमाणे व्ययस्थानातील शुक्र आणि षष्ठ स्थानातील शनी यांचा प्रतियोग होत आहे. आजचा दिवस विशेषतः आर्थिक आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहणार आहे. आज काही उत्तम आर्थिक लाभ मिळू शकतात. पूर्वी केलेल्या कामाचा मोबदला, अडकलेलं पेमेंट किंवा उत्पन्नाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. करिअर आणि कार्यक्षेत्रामध्येही नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. एखादी नवीन जबाबदारी, नवीन प्रोजेक्ट किंवा भविष्यात फायदेशीर ठरणाऱ्या कामाची संधी मिळू शकते. आज तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक किंवा एखादी सकारात्मक प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता आहे. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. कामाच्या उत्साहात शरीरावर अनावश्यक
ताण देऊ नका. आजचा संदेश: आज आर्थिक लाभ आणि करिअरच्या संधी दोन्ही मिळू शकतात. फक्त व्यस्ततेमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृश्चिक राशीकरता आज चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत आहे. भाग्यस्थानातील गुरु आणि पंचम स्थानातील शनी बरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. लाभस्थानातील शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करत आहे. त्याचप्रमाणे लाभस्थानातील शुक्र आणि पंचम स्थानातील शनी यांचा प्रतियोग होत आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण, सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरकही दांडगा आहे. आज काही महत्त्वाची प्रलंबित कामं मार्गी लागू शकतात. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठीही दिवस अनुकूल आहे. भाग्याची साथ चांगली लाभल्यामुळे काही गोष्टी अपेक्षापेक्षा सहज पूर्ण होऊ शकतात. कामाच्या निमित्ताने फिरणं, भेटीसाठी किंवा छोटा प्रवासही होऊ शकतो. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर आज एखादा वेगळा आणि सकारात्मक अनुभव मिळू शकतो. एखाद्या विषयाची अंतर्गत स्पष्टता मिळणं किंवा मनाला समाधान देणारा अनुभव येणं शक्य आहे. आजचा संदेश: आज आत्मविश्वास आणि भाग्याची उत्तम जोड मिळत आहे. अडकलेली कामं पूर्ण करा आणि नवीन कामासाठी पुढाकार घ्या. धनुराशीकरता आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत आहे. अष्टम स्थानातील गुरु आणि चतुर्थ स्थानातील शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करत आहे. दशम स्थानातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करत आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि शनीचा प्रतियोगही होत आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा आणि मानसिक तणावाचा राहू शकतो. कामाची व्यस्तता वाढेल. एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळाव्या लागतील. एखादं काम अपेक्षित वेळेत पूर्ण न झाल्यामुळे थोडासा स्ट्रेस किंवा चिडचिड जाणवू शकते. मात्र त्याची फारशी चिंता करू नका. सुरुवातीला विलंब किंवा अडथळा जाणवला तरी तुमची महत्त्वाची कामं हळूहळू मार्गी लागू शकतात. कार्यक्षेत्राच्या दृष्टीनेही काही सकारात्मक घडामोडी संभवतात. एखाद्या कामाला चालना मिळू शकते किंवा तुमच्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळू शकतो. आज स्वतःवर अनावश्यक मानसिक दबाव टाकू नका. कामाचं प्राधान्य ठरवून एका वेळी एकच गोष्ट पूर्ण करण्यावर भर द्या. आजचा संदेश: आज थोडी धावपळ आणि ताण राहील, पण संयम ठेवला तर अडथळ्यानंतरही महत्त्वाची कामं मार्गी लागू शकतात. मकर राशीकरता चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करत आहे. सप्तम स्थानातील गुरु आणि तृतीय स्थानातील शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करत आहे. भाग्यस्थानातील शुक्राबरोबर चंद्र लाभ योग करत आहे. त्याचप्रमाणे भाग्यस्थानातील शुक्र आणि तृतीय स्थानातील शनी यांचा प्रतियोग होत आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि लाभदायक राहणार आहे. काही उत्तम आर्थिक लाभ मिळू शकतात. पूर्वी केलेल्या कामाचा फायदा, एखादा अडकलेला व्यवहार किंवा अपेक्षित असलेली चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचे अंदाज बऱ्याच प्रमाणात अचूक ठरू शकतात. एखाद्या विषयामध्ये योग्य दिशा मिळेल आणि त्याचा उपयोग पुढे होऊ शकतो. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होते. त्यांच्याकडून चांगला सल्ला किंवा एखादी उपयोगी माहितीही मिळू शकते. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. दोघांमध्ये संवाद आणि सहकार्य चांगले राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट आणि प्रॉमिसेस यासाठीही दिवस उत्तम आहे. भाग्याची साथ चांगली मिळेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात एखादा मोठा किंवा अंतिम निर्णय घेण्याची घाई करू नका. आजचा संदेश: आज लाभ आणि भाग्य दोन्ही तुमच्या बाजूने आहेत. महत्त्वाची कामं पुढे न्या, पण भविष्याचा मोठा निर्णय थोडा विचार करून घ्या. कुंभ राशीकरता आजचा दिवस चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत आहे. द्वितीय स्थानातील शनी आणि षष्ठ स्थानातील गुरु यांच्याबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. अष्टम स्थानातील शुक्राबरोबरही महत्त्वपूर्ण योग तयार होत आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि शनीचा प्रतियोग होत असल्यामुळे आर्थिक बाबतीत पुढील काही दिवस थोडी सावधगिरी आवश्यक राहील. आजचा दिवस विशेषतः करिअर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कार्यक्षेत्राशी संबंधित महत्त्वाची कामं हाती घ्या. जी कामं रखडलेली आहेत ती अपेक्षेपेक्षा सहजपणे पूर्ण होऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचे नातेसंबंध उत्तम राहतील. त्यांच्याकडून मदत, सहकार्य किंवा तुमच्या कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कार्यक्षेत्रातून काही उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एखादा अचानक किंवा अनपेक्षित लाभ मिळू शकतो. मात्र येणारे 2 ते 3 दिवस मोठी आर्थिक गुंतवणूक शक्यतो टाळा. खर्चाचं प्रमाणही वाढू शकतं, त्यामुळे आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. आजचा संदेश:
आज तुमच्या कामातून अनपेक्षित फायदा मिळू शकतो, पण पुढील काही दिवस गुंतवणूक आणि खर्चामध्ये शिस्त ठेवा. मीन राशीकरता आजचा दिवस तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. चंद्र तुमच्याच राशीतील शनी आणि पंचम स्थानातील गुरु यांच्याबरोबर चंद्र त्रिकोण योग करत आहे. सप्तम स्थानातील शुक्राबरोबर चंद्राचा शुभ योग तयार होत आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली राहणार आहे. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला मिळेल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतात. काही काळापासून रखडले एक महत्त्वाचं काम सहजपणे पूर्ण होईल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. तुमचा आत्मविश्वास चांगला राहील आणि काही अतिशय उत्तम अनुभव मिळू शकतात. कामाच्या निमित्तानं फिरणं, भेटीगाठी किंवा प्रवास होण्याची शक्यता आहे. या प्रवासातूनही एखादा फायदा किंवा चांगला अनुभव मिळू शकतो. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. एकमेकांमध्ये चांगला संवाद आणि सहकार्य दिसून येईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडं अधिक लक्ष द्या. एखादा त्रास जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आजचा संदेश: आज भाग्याची साथ घेऊन महत्त्वाची कामं पुढे न्या. फक्त पुढील काही दिवस जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.